त्यावेळेस जनता पार्टीचं चिन्ह हे घोटलं गेलं होतं. जनता पार्टीनं चिन्ह नसल्यामुळे वडिलांना छत्रीवरती लढावं लागलं. सेकंड टाईम ते जनता पार्टीच्या नांगरधारी शेतकरीवरती निवडून आले. तिसऱ्यांदा जनता पार्टीचं जनता दल झालं होतं, त्यामुळे जनता दलाचं चक्रचिन्ह आलं. त्यानंतर त्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यामुळे काँग्रेसच्या पंजावरती ते चौथ्यांदा लढले. आणि मग पवारसाहेबांनीच दुसरा पक्ष 5 वर्षात स्थापन केला 99च्या आधी. त्यामुळे पवारसाहेबांवर ते तिकडे गेले, घड्याळाबरोबर गेले. घड्याळावरती त्यांचा पराभव झाला. घड्याळावर पराभव झाला, समोर काँग्रेसचा निवडून आला. पुढचे आमदार हे काँग्रेसचे होते. आणि मग 2004च्या जागा वाटपामध्ये काँग्रेसने ती जागा सोडली नाही. नाईलाज असतोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीला अपक्ष लढावं लागलं. त्यावेळेस त्यांचं 5वं चिन्ह कुकरवरती ते निवडून आले. ते कुकरवरती आमदार झाले, त्यांनी लगेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला परत, कारण ते मुळात राष्ट्रवादीतलेच होते. आणि मग 6व्या वेळेस ते घड्याळावरती निवडून आले. म्हणजे वडिलांनी माझ्या एवढी चिन्ह झाली, पण पक्ष एकदाच बदलला होता, पवार साहेबांच्या नेतृत्वात गेले. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा पक्ष बदलला, तो म्हणजे देवेंद्रजींच्या त्यांच्याशी बरीचशी चर्चा झाली आणि चर्चेनुसार ठरलं की आता भाजपमध्ये येण्याशिवाय पर्याय नाही. तिथल्या काही अडचणी होत्या त्यावेळेसच्या, आणि 2014ला भाजपमध्ये आणले आणि मग कमळ चिन्ह झालं. तेव्हा असे 7 वेगवेगळी चिन्ह त्यांची झाली. त्याला पक्ष बदल व्हायला दोनच होता. हा एक रेकॉर्डच असेल ना, इट्स सेल्फ रेकॉर्ड. म्हणजे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव आहे. क्या बात आहे. त्यावेळेस तर त्यांची 5 चिन्ह झाली होती, त्यानंतरही 2 चिन्ह झाले. आता ते अजून वर गेलं असेल. हा मे बी, क्वचित असं नसेलच कोणी. म्हणजे खरंय काय होतं की पॉसिबलच नाहीये. ते परिस्थिती, प्राप्त परिस्थिती होत गेली आणि त्यांची चिन्ह बदलत गेली. खरंय. बबनराव पाचपुते 1980